नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी माऊली. मी देव झुमरे. वारीच्या वाटेवर या कार्यक्रमामध्ये LS मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता आपल्याला काही वारकरी मंडळी भेटलेली आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. काय वाटतं तुम्हाला, आज कसं वाटतं वारी करून? एक पवित्र अशा कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल खूप स्वतःचा म्हणजे आनंद वाटतो, भरल्यासारखं होते. पंढरपूरला जायची खूप इच्छा असते, परंतु अनेक अडचणीमुळे जाऊ शकत नाही. परंतु कमीत कमी पुण्यात स्थायिक असल्यामुळे एक दिवस तरी या वारीमध्ये आपला सहभाग असावा अशी संकल्पना सुरू केलेली आहे. हे दुसरं वर्ष आहे आणि भविष्यातही असंच येत राहू, कारण हा आनंद कशातही मोजता न येण्यासारखा आहे. याला अमूल्य असा आनंद म्हणता येईल. एक धार्मिक आणि जे आपली परंपरा आहे महाराष्ट्राची, भारताची, हिंदू संस्कृतीची, ती परंपरा जोपासणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामधला आमचा हा छोटासा खारीचा वाटा असं समजूया, किंवा आमचं स्वतःचं त्याच्यामध्ये आत्मिक समाधान आम्हाला जे मिळतं आहे ते खूप मोठं आहे. त्याची काही किंमत होऊ शकणार नाही. माझे सगळे मित्र आहेत सोसायटीतले. आम्ही कुमार शांतिनिकेतन सोसायटीमध्ये राहतो आणि एकत्र रोज फिरायला जातो. तर संकल्पना बाहेर आली आणि तिला लगेच मूर्त स्वरूप यावर मागच्या वर्षी दिलं. यावर्षी आता ते कंटिन्यू केलेलं आहे, भविष्यातही होत राहील. त्याच्यामध्ये आम्ही 5 जण आहोत. आमच्यात सगळ्यात ज्येष्ठ 82 वर्षाचे श्री डोंगरेजी आहेत. त्याच्यानंतर चांदणे आहेत, ते पंढरपूरपर्यंत जातात. त्याच्यानंतर गुरुमुखीजी आहेत. नंतर मी पाटील आणि माझ्या बाजूला जे आहेत शिंदे. तर आम्ही 5 मित्र सोसायटीमध्ये जवळपास रोज 3 तास सोबत असतो आणि त्यामुळे एक जिव्हाळा आमच्यामध्ये निर्माण झाला आहे. आणि मग वारीमध्ये आपण हा जिव्हाळा टिकवावा, वाढवावा या हेतूने आम्ही या वारीमध्ये समाविष्ट होतो. मला ये अनुभव है, पहली बार ही ऐसा अनुभव, इतना अच्छा अनुभव मिला मेरे को. मुझे लगता है दुनिया में ऐसा कहीं भी यह अनुभव कहीं नहीं मिलेगा. इतना बढ़िया, मुझे तो बहुत गदगद हो गया. मैं तो इतना सुनकर बहुत अच्छा लगा. और ये मेरे चारों मित्र हैं. आई एम रनिंग 80, फिर भी मैं इनके साथ में आया हूँ. मुझे बहुत अच्छा लगा. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं सर? वारीत सहभागी होऊन पांडुरंगाला भेटल्याचं समाधान मिळतं. वारीत सहभागी होऊन पांडुरंगांना भेटल्याचं समाधान त्यांना वाटलं. प्रत्येक वारकरीमध्ये हा दुसरा वारकरी माऊलींना पाहत असतो, तुकाराम महाराजांना पाहत असतो. इतकी सुंदर संकल्पना घेऊन आज सगळे वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. हा जो वारकरी आहे हा पंढरपूरला प्रत्येकाची इच्छा असते, पण काही कारणास्तव आपण जाऊ शकत नाही. तरी पण जी लोकल वारी असते त्याचा सहभाग होऊन हरिओमचा जयघोष करत जे आपल्या शरीरामध्ये उत्तेजना येते, ऊर्जा येते, ती आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यामुळे ते सर्व आपल्याला जे भाविक दिसतात, जे पंढरपूरला त्याच्यातले बरेचसे लोक जातील आणि काही लोक पुण्याला आणि जेजुरीला थांबतील आणि जयघोष करत जातील. हा एक वेगळाच आनंद आहे. तुम्हाला काय वाटतं, पाऊस आज बऱ्यापैकी उघडलेला आहे, तर त्याबद्दल काय वाटतं की चांगली गोष्ट आहे की सगळे वारकरी सुखरूप व्यवस्थित हरिनाम करत करत पंढरपूरपर्यंत जातील? नाही, असं काही सांगता येत नाही. इव्हन पाऊस असल्यानंतर सुद्धा ज्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते, पावसात असो उन्हात असो, ती ऊर्जा कधी निघत नाही. पण आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच हरिविठ्ठल दिसतो आणि त्याचं दर्शन कसं घ्यायचं तेच आपल्याला फक्त एक उत्तेजन आहे, शरीरात ऊर्जा निर्माण होते. पाऊस आज थांबला आहे म्हणून वारकऱ्यांना त्याच्याबद्दल काही म्हणजे आनंद किंवा खेद नाही. पाऊस आला तर फारच चांगलं आहे. शेतकरी बांधवांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि आपल्या पुणेकरांना पिण्याचा पाण्याचाही प्रश्न असतो, भेडसावत असतो. तर त्याच्यामुळे पावसाबद्दल भिजलं तरी त्या वारीचा कुठलाही उत्साह कमी होत नाही. त्याच्यामुळे पावसाबद्दल कुठेही काही म्हणजे प्रतिक्रिया देणं म्हणजे योग्य वाटत नाही. पाऊस असला तरी वारी, नसला तरी वारी चालते. नसला तर थोडा खेद असतो उलट, कारण शेतकरी बांधवांना त्या पाऊस नसला तर थोडी अडचण असते आणि त्या हिशोबाने आपण पावसाचं नक्कीच स्वागत आहे. पाऊस अजूनही यावा, आत्ताही आला तरी आम्ही त्या पावसात भिजायला तयार आहोत. धन्यवाद. वारकरी सांगता आमच्या अगोदरचे पण आमचे मित्र जे होते ते सांगत जसं पालखी पुढे जाते तसं आभाळ येतं, ऊन येतं, आवली येते, पाऊस वगैरे असं येत असतं, पण काही त्रास होत नाही शेवटपर्यंत जाईपर्यंत असं.
आषाढी वारीला पाऊस येऊ ऊन येऊ काही येऊ तरीसुद्धा प्रेमापोटी भक्तिपोटी हे पंढरपूरला पोहोचणार व विठुरायाचे दर्शन घेणार.